मित्रों, महंगाई 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 इतनी छातियां पीटते थे या नहीं पीटते थे भी बताओ। अचानक मोदी जी ने फैसला कर दिया कि हम डीजल और पेट्रोल के दाम घटाएंगे, घटा दिए मोदी जी ने। अब बारी आई राज्य सरकारों ने, भाजपा शासित राज्य सरकारों ने भी दाम घटाए और कुल मिलाकर 15 रुपया दाम घट गया। अब इनको लगा थोड़ा सुनने में तकलीफ हुई या क्या हुई, मोदी जी ने अपने राष्ट्र के नाम संदेश में कहा कि भाई केंद्र सरकार ने इतना टैक्स घटाया, इतना पेट्रोल डीजल को सस्ता कराया, अब राज्य सरकार भी थोड़ा करे। भाजपा शासित राज्य सरकार, ओडिशा, काफी सरकारों ने कर दिया, बिहार ने भी करा। अब इनको सुनने में कोई गलती हो गई या उस वक्त उसी विचार चलता, इन्होंने दारू सस्ता कर दिया। बोले अरे भाई, दारू नहीं करना था सस्ता, पेट्रोल और डीजल सस्ता करना था। अब इस प्रकार की समझ है तो क्या सकते, आपने कहना पड़ेगा देश भर में पेट्रोल डीजल 15 रुपया सस्ता हुआ, महाराष्ट्र में क्यों नहीं हुआ है? उद्धव ठाकरे सरकार इसका जवाब दे। दारू नहीं चाहिए, महाराष्ट्र की जनता को सस्ता पेट्रोल और डीजल चाहिए। मित्रों, ट्रांसफर के अंदर कमीशन लेने के इतने केस रजिस्टर हुए, बड़े बड़े लोगों को जेल में जाना पड़ा है। मित्रों, ये सरकार के दो ही लक्षण है, राजनीति का अपराधीकरण और वसूली का शासन। और विंडिक्टिवनेस से भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को केस में फंसा रहे हैं। क्या आप समझते हैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता इससे डर जाएगा क्या? डर जाएगा क्या? डर जाएगा क्या? डर जाएगा क्या? कांग्रेस ने 19 महीने तक हमारी पूरी पार्टी को जेल में डाल दिया था। जब चुनाव आया, दो हाथ करा, स्वयं आपकी नेता इंदिरा गांधी चुनाव हार गई थी, आपको याद नहीं है? और क्रिमिनल केस लगा रहे हैं। मित्रों, ये सारी जो चीजें हैं, चाहे हमारे साथ 19 के विधानसभा चुनाव के बाद जो विश्वासघात हुआ है, इसका परिमार्जन करना है, चाहे महाराष्ट्र के अंदर से महंगाई दूर करनी है, चाहे महाराष्ट्र के अंदर से भ्रष्टाचार दूर करना है, चाहे रुका पड़ा महाराष्ट्र का विकास, उसको द्रुत गति से आगे बढ़ाना है, चाहे महाराष्ट्र को अपना खोया हुआ गौरव वापिस देना है, चाहे शिव छत्रपति के सपनों को साकार करना है, ये सारा करना है तो कहीं से विजय की शुरुआत करनी पड़ेगी और मौका पुणे वालों के हाथ में है। मैं कह रहा हूं, मौका पुणे वालों के हाथ में है। अब आप क्या करोगे इस पर निर्भर करता है। मित्रों, मुझे बताओ, महाराष्ट्र के विजय की नींव, मजबूत नींव डालने के लिए पुणे के कार्यकर्ता तैयार है क्या? जोर से बोले, ऐसे नहीं बोलते। पुणे के कार्यकर्ता तैयार है क्या? तैयार है क्या? दोनों हाथ उठाकर बोले, पुणे के कार्यकर्ता तैयार है क्या? संपर्क अभियान को सफल बनाओगे? हर मतदाता का संपर्क करोगे? मोदी जी का संदेश लेकर जाएंगे? मित्रों, ये बहुत बड़ा मौका है पुणे के कार्यकर्ताओं के पास। कभी कभी एक चुनाव एक ही परिणाम आता है। पुणे म्युनिसिपैलिटी का चुनाव ऐसा है कि जो एक चुनाव में परिश्रम करने से 2 चुनाव के परिणाम आएंगे, आपके ही चुनाव से आने वाला। अतः मैं ज्यादा कुछ नहीं कहना चाहता। पुणे के लिए, महाराष्ट्र के लिए मोदी जी ने जो कहा है, अभी किया है, उसको अभी मैंने एक सार्वजनिक कार्यक्रम में कहा है और आज प्रेस भी पार्टी इश्यू करने वाली है। मेरा आप सबसे करबद्ध निवेदन है कि इस अभियान को सफल बनाइए, हर मतदाता को घर से बूथ तक ले जाने का प्रयास करिए। कमल के निशान पर बटन न दबाए तब तक आपको। तर एका अर्थानं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ अमित शहा यांनी फोडला असं म्हणायला हरकत नाही। आपल्या भाषणामध्ये पुणे महानगरपालिकेबद्दल बोलत असताना शिवसेनेवर सुद्धा जोरदार टीका केली अमित शहा यांनी। 2019च्या निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपला धोका दिला आणि जर
शिवसेनेला वाटत असेल, हिम्मत असेल तर शिवसेनेनं भाजपशी 2 हात करावे, अख्ख्या महाविकास आघाडीनं भाजपशी 2 हात करावेत आणि त्यानंतरच जनता आपला निकाल देईल असंही अमित शहा यांनी या भाषणामध्ये म्हटलं. बातमीसह महाराष्ट्र देशामध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा एबीपी माझा. आसमां में रखा क्या जरा आगे जाते हैं. आता अभ्यास करा फक्त एक्स्ट्रा मार्क्सने, ज्याच्यावर आहेत 10,000पेक्षा जास्त. कॉस्मॉस रिटेल लोन्स आता आणखी कमी केलेल्या व्याजदरात. कॉस्मो SME 8%, फार्मा लोन 8%, सोलर लोन 9%. आपल्या स्वप्नांची पूर्तता आता कॉस्मॉस सोबत. टोल फ्री नंबरवर संपर्क करा 1800-233-0234. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. कॉस्मॉस रिटेल लोन्स आता आणखी कमी केलेल्या व्याजदरात. प्रोफेशनल कम्फर्ट लोन 8.25%, स्मॉल बिझनेस लोन 8%, प्रॉपर्टी मॉर्गेज लोन 8.75%. आपल्या स्वप्नांची पूर्तता आता कॉस्मॉस सोबत. टोल फ्री नंबरवर संपर्क करा 1800-233-0234. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. कॉस्मॉस रिटेल लोन्स आता आणखी कमी केलेल्या व्याजदरात. होम लोन 6.70%, कार लोन 7.40%, कॉस्मो क्रेडिट वैयक्तिक कर्ज 10%. आपल्या स्वप्नांची पूर्तता आता कॉस्मॉस सोबत. टोल फ्री नंबरवर संपर्क करा 1800-233-0234. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. तालुका ते गाव ही जी कनेक्टिव्हिटी जी एसटीची आहे ही आज एसटी कर्मचाऱ्यांमुळे आज तुटलेली आहे, यांच्या संपामुळे तुटलेली आहे. त्यामुळे उद्या जर मेस्मासारखा कडक कायदा लावायचा का यावरती शासन अतिशय गंभीर आहे. याच्यावरती आम्ही विचारविनिमय करतोय. एकंदरीत एसटी संपावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप झालेत, पण या आरोप प्रत्यारोपांचं मूळ म्हणजे मेस्मा कायदा आहे. काय आहे हा मेस्मा कायदा जाणून घेऊयात. नमस्कार, मी सिद्धी सोनटक्के. तुमचं एबीपी डिजिटल प्लॅटफॉर्मवर मनापासून स्वागत. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात मेस्मा कायदा काय आहे तो. तर झालं असं, 1968 मध्ये केंद्रात आलेला मेस्मा कायदा पुढे अनेक राज्यांनी अंमलात आणला. महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परीक्षण अधिनियम 2011 म्हणजेच मेस्मा कायदा आहे. जेव्हा रुग्णालय, औषधे विक्रेते, आरोग्य विभागातील कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या लोकांकडून संप पुकारला जातो, त्यावेळी सरकारद्वारे मेस्माचा वापर केला जातो. आता प्रश्न पडला असेल की मेस्मा कधी लावण्यात येतो. तर त्याचं होतं असं, अनेकदा साठेबाजी किंवा अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणाऱ्या मोर्चा आणि आंदोलनाला रोखण्यासाठी मेस्मा लावण्यात येतो. नागरिकांना काही अत्यावश्यक सेवा मिळायला हव्यात, यासाठी सरकार मेस्मा कायद्याचा वापर करतो. तर हा मेस्मा कधी अंमलात आणला जातो, तर केंद्र सरकारनं हा कायदा 1968 साली अंमलात आणला. त्यानंतर राज्याने देखील हा कायदा अंमलात आणण्याचे अधिकार मिळाले होते. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांनी संप केल्यास तो संप रोखण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला. आता विचार करत असाल की मेस्मा हा किती दिवसापर्यंत लागू करण्यात येतो. तर मेस्मा हा कायदा जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत लागू करण्यात येतो. हा कायदा लागू केल्यानंतर देखील जर कर्मचारी संप सुरू ठेवत असतील, त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा जर बाधित करत असतील, तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार सरकारला आहे. जर समजा मेस्मा या कायद्याचं उल्लंघन झाल्यास काय कारवाई होते, तर या नियमांचं उल्लंघन झाल्यास कर्मचाऱ्याला विना वॉरंट अटक करण्याचा अधिकार असतो. यामध्ये तुरुंगवास आणि दंडात्मक रक्कम भरण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे. मेस्मा हा राज्य सरकारचा असा अधिकार आहे की त्याद्वारे नागरिकांना मिळणाऱ्या अत्यावश्यक सेवा जर विस्कळीत झाल्या किंवा त्या संबंधित जर कर्मचारी किंवा लोकांवर कारवाई करता येते, त्या सेवा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा संप हा मोडीत काढण्यात येतो. तर ही होती एकंदरीत मेस्मा म्हणजे काय या संदर्भातली माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामला पाहत असाल तर एबीपी माझाचं पेज नक्की फॉलो करा. त्यासोबत जर तुम्ही एबीपी माझा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
पुढील वर्षी जेट एअरवेज प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. जेट एअरवेजची देशांतर्गत सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं कळतंय. 5 वर्षात 100हून अधिक विमानं सेवेत दाखल करण्याची योजना आखण्यात आली आहे. मुंबईतल्या चेंबूरमधील माहुल गावात केमिकलचा पाऊस पडल्याची बाब समोर आली. HPCLच्या प्लांटमधून रासायनिक पावडरची गळती झाल्यानंतर ती पावडर संपूर्ण परिसरात पसरल्याची माहिती समोर आली. या केमिकल सदृश्य पावसामुळे स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. नंतर महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजयच्या लग्नामध्ये बॉलिवूडच्या बड्या स्टार्सनी हजेरी लावली. चर्चा आहे ती मात्र दबंग खान अर्थात सलमान खानच्या ठुमक्यांची. प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबियांसोबत सलमान खाननं स्टेजवर डान्स केला आणि या कार्यक्रमामध्ये शिल्पा शेट्टी, अनिल कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. बुलेटिनमध्ये वेळ झाले का छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा ABP माझा. आई बाबा होण्याच्या स्वप्नाची सुरुवात प्रोजेनेसिस सोबत सुरू करा. उपचारात पारदर्शकता, उच्चतम गुणवत्ता, आधुनिक ART उपचार आणि अत्याधुनिक लॅबने सुसज्ज प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. कॉस्मॉस रिटेल लोन्स आता आणखी कमी केलेल्या व्याजदरात. कॉस्मो SME 8%, फार्मा लोन 8%, सोलर लोन 9%. आपल्या स्वप्नांची पूर्तता आता कॉस्मॉस सोबत. टोल फ्री नंबरवर संपर्क करा 1800-233-0234. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. कॉस्मॉस रिटेल लोन्स आता आणखी कमी केलेल्या व्याजदरात. प्रोफेशनल कम्फर्ट लोन 8.25%, स्मॉल बिझनेस लोन 8%, प्रॉपर्टी मॉर्गेज लोन 8.75%. आपल्या स्वप्नांची पूर्तता आता कॉस्मॉस सोबत. टोल फ्री नंबरवर संपर्क करा 1800-233-0234. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. कॉस्मॉस रिटेल लोन्स आता आणखी कमी केलेल्या व्याजदरात. होम लोन 6.70%, कार लोन 7.40%, कॉस्मो क्रेडिट वैयक्तिक कर्ज 10%. आपल्या स्वप्नांची पूर्तता आता कॉस्मॉस सोबत. टोल फ्री नंबरवर संपर्क करा 1800-233-0234. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. तालुका ते गाव ही जी कनेक्टिव्हिटी जी एसटीची आहे ही आज एसटी कर्मचाऱ्यांमुळे आज तुटलेली आहे. यांच्या संपामुळे तुटलेली आहे. त्यामुळे उद्या जर मेस्मासारखा कडक कायदा लावायचा का यावरती शासन अतिशय गंभीर आहे. याच्यावरती आम्ही विचारविनिमय करतोय. एकंदरीत ST संपावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप झालेत. पण या आरोप प्रत्यारोपांचं मूळ म्हणजे मेस्मा कायदा आहे. काय आहे हा मेस्मा कायदा जाणून घेऊयात. नमस्कार, मी सिद्धी